अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील माईवाडा भागातील एका इलेक्ट्रिक पोलवर विद्युत वाहिनीचा विद्युत सप्लाय बंद करून वायरमन प्रशांत ठोंबरे हा काम करण्यासाठी गेला। याच दरम्यान ठोंबरे यांना शॉक बसून ते बेशुद्ध होऊन पोलवर उलटे लटकून राहिले। त्यांचं दैव बलवंत म्हणून ते बचावले। संगमनेर शहरातील माईवाडा भागातील एका इलेक्ट्रिक पोलवर शॉर्ट सर्किट झाला। तेथील प्लॉट काढण्यासाठी वायरमन आणि लाईटमन यांनी विद्युत वाहिनीचा विद्युत सप्लाय बंद करून वायरमन प्रशांत ठोंबरे हा पोलवर काम करण्यासाठी पोलवर गेला होता। याच दरम्यान मुख्य विद्युत सप्लाय बंद असला तरी त्या परिसरात असलेले इन्व्हर्टर आणि जनरेटरची अतिरिक्त वीज रिटर्न आल्यानं ठोंबरे यांना शॉक बसून तो बेशुद्ध होऊन या पोलवर उलटा लटकून राहिला। त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्यांच्या सहकारी वायरमन आणि माईवाड्यातील तरुण कार्यकर्ते यांनी संगमनेर नगर परिषदेची अग्निशमन बोलावून वायरमन ठोंबरे यांना खाली काढलं आणि तातडीनं डॉक्टर तांबे हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं। दैव बलवत्त असल्यानं ते बाल बचावले असं या घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे। महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नेहमीच विद्युत पुरवठा बंद करून विद्युत पोलावर दुरुस्तीसाठी चढलेल्या वायरमनचे मृत्यू होण्याच्या घटना घडतात। विद्युत विभाग जर विद्युत सप्लाय बंद करून दुरुस्तीचं काम करत असले तरी या पोलमध्ये विद्युत लहरी कशा येतात आणि त्यामुळे एका निष्पापाचा प्राण जातो याबाबत चौकशी होऊन संबंधितांवर कार्यवाही करण्याची गरज आहे। प्रतिनिधी नितीन शेळके, NTV न्यूज मराठी, संगमनेर, अहमदनगर।